शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रदान करू. आणि आजच्या या समयामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला प्रत्येकांना मी शुभेच्छा देतो की परमेश्वराने एक चांगली संधी आपल्याला दिलेली आहे की अशा जगातल्या स्थितीमध्ये सुद्धा परमेश्वराने आपल्या राष्ट्राला त्याने आशीर्वादित ठेवलेला आहे. आणि आज या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या गौरवासाठी स्वातंत्र्य दिनाच्या या प्रार्थना सभेसाठी आम्ही एकत्रित आलेलो असताना आज परमेश्वर आम्हाला त्याच्या एका विशेष स्वरूपाच्या विषयाने परमेश्वर आमच्याशी बोलू इच्छित आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्या भारत देशामध्ये प्रियांनो हा स्वातंत्र्य दिन आनंद उत्सवाने साजरा केला जात असताना आज परमेश्वर इथे बसलेल्या त्याच्या प्रत्येक लेकरांसाठी आणि वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी परमेश्वर विशेष स्वरूपाचं वचन तो देव करत आहे. आणि आजचा जो विषय या ठिकाणामध्ये आपण पाहाल प्रियांनो, तो विषय प्रत्येक व्यक्तीसाठी वैशिष्ट्यपूर्ण असा विषय आहे. हालेलुया. देवाने निवडलेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने परमेश्वराने निवडलेले. पवित्र शास्त्रातील या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये पहिले पेत्र याचा अध्याय 2 आणि वचन 9 मध्ये, फर्स्ट पीटर चॅप्टर 2 वर्स 9, पहिले पेत्र याचा अध्याय 2 आणि वचन 9 या समयामध्ये आम्ही वाचूयात. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आमेन. दैबाप करो हे वचन आमच्यासाठी तो आशीर्वादित करो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सुप्रियानो, मी विश्वास करतो की आजचं वचन ऐकल्यानंतर परमेश्वर तुम्हाला या गोष्टीची स्पष्टता देईल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जी निवड आहे ती निवड मनुष्याकडून नाहीये. परमेश्वराने तुम्हाला निवडलेला आहे या गोष्टीची स्पष्टता तुम्हाला या वचनाला ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला स्पष्ट होईल. आणि त्याच प्रकारे अनेक अशा प्रश्नांना आम्ही पाहणार आहोत की त्याद्वारे आमची जी निवड आहे ती निवड परमेश्वराने केलेली असताना ती निवड आम्ही राखण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, या गोष्टी सुद्धा आजच्या वचनातून परमेश्वर आम्हाला शिकवणार आहे. हालेलुया. सो आपला जो विषय आहे तो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की देवाने निवडलेले किंवा परमेश्वराने निवडलेले, गॉड्स चूजन पीपल, परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांसंबंधीने आजचं वचन आम्ही पाहणार आहोत. ज्या वेळामध्ये आम्ही निवडलेले हा शब्द या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो, परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे की पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हालेलुया. आमची प्रत्येकांची जी निवड आहे ती निवड मनुष्याकडून नाही, ही गोष्ट अगोदर आम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आम्ही सर्वजण म्हणूया आपल्या हृदयावरती हात ठेवून की मी निवडलेला आहे, मी परमेश्वराकडून निवडलेला आहे, मी परमेश्वराकडून निवडलेला आहे. आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगूया, मी परमेश्वराकडून निवडलेला आहे. हालेलुया. सो इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती, परमेश्वराचं वचन ऐकणार प्रत्येक एक व्यक्ती हा परमेश्वराकडून तुम्ही निवडलेला आहे. हालेलुया. सो परमेश्वराने तुम्हाला निवडलेला आहे, मनुष्याने तुमची निवड केलेली नाही. आणि प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगतं की याच्यासाठी त्याने तुम्हाला निवडलं की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे, त्याचे गुण तुम्ही लोकांना सांगावे, ते गुण प्रभूचे तुम्ही इतरांना प्रसिद्ध करावे. प्रभूने आम्हाला अंधकारातून बाहेर काढलेला आहे. अंधकार, पापाचा अंधकार, या जगातील पापाचा, दुष्टतेचा अंधकार, या अंधकारातून प्रभूने आम्हाला बाहेर काढलं आणि त्याचे गुण प्रसिद्ध करण्यासाठी प्रभूने आम्हाला या जगातून वेगळं केलं आहे. हालेलुया. सो प्रियानो, ज्या वेळामध्ये आम्ही
या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की निवडलेले म्हणल्यानंतर पियांनो आम्हाला प्रश्न पडतो की निवडलेले म्हणजे काय. हालेलुया, हालेलुया. सो निवडलेले या संबंधीने जर आम्ही पाहिलं, निवडलेल्या जे आहेत पियांनो ते परमेश्वराकडून निवडलेले आहेत, ही पहिली गोष्ट. आणि त्याच प्रकारे पियांनो निवडलेले म्हणजे काय, तर निवडलेले म्हणजे परमेश्वराने आपल्या उद्देशासाठी कृपेने आणि प्रेमाने वेगळे केलेले लोक. हालेलुया. परमेश्वराने आपल्या उद्देशासाठी कृपेने आणि प्रेमाने वेगळे केलेले त्याचे लोक. या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. परमेश्वराचं वचन आम्ही वाचूयात. इफिसकरास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 4 ते 5 मध्ये. इफिसियन चॅप्टर 1 वर्स 4 to 5. इफिस पहिला अध्याय 4 ते 5. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जगाच्या स्थापनेपूर्वी प्रभूने आमची निवड केलेली आहे. आमची निवड आताची नाही. आम्हाला वाटत असेल की आम्हाला प्रभूने आता निवडलेलं आहे किंवा या अगोदरचे जे संदेश ठेवून गेले किंवा जे देवाचे लोक होऊन गेले पियानो त्यांची निवड प्रभूने त्या वेळामध्ये केली, असं नाहीये. प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की जगाच्या स्थापनेपूर्वी आम्ही सर्वजण म्हणूया माझी निवड प्रभूने जगाच्या स्थापनेपूर्वी केली आहे. हालेलुया. आमची प्रत्येकांची निवड प्रभूने आता केलेली नाहीये, तर जगाची स्थापना करण्या अगोदर प्रभूने आमची प्रत्येकांची निवड केलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पियांनो यावरून आम्हाला समजतं की परमेश्वराची जी निवड आहे ती अनंत काळापासून ती परमेश्वराची योजना आहे त्याच्या लोकांसाठी. परमेश्वराने आमची प्रत्येकांची निवड केलेली आहे. आम्हाला त्याच्या उद्देशासाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या प्रेमासाठी परमेश्वराने आमचं प्रत्येकांचं निवड त्याने केलेली आहे. आणि म्हणून या निवडीला आम्ही ओळखत असताना आम्ही जुन्या करारामध्ये आम्ही पाहणार आहोत की परमेश्वराने जुन्या करारामध्ये त्याच्या लोकांची निवड केली. हालेलुया. जुन्या करारामध्ये परमेश्वराने त्याच्या लोकांची निवड केली. या ठिकाणामध्ये मी पाहतो की पहिला जो व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीची निवड परमेश्वराने केली त्याचं नाव आहे अब्राहम. हालेलुया. अब्राहमाला परमेश्वराने निवडलं. उत्पत्तीच्या अध्याय 12 आणि वचन 1 ते 3 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने अब्राहमाची निवड करण्यासंबंधीने हे वचन आम्हाला पाहायला मिळतं. जेनेसिस चॅप्टर 12 वर्स 1 to 3. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 12 आणि वचन 1 ते 3 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळत आहे. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हालेलुया. परमेश्वराने पियानो जुन्या करारामध्ये अब्राहमाची निवड केली. अब्राहमाच्या निवडीच्या द्वारे परमेश्वराने त्याला विश्वासाचा पिता, कराराची सुरुवात त्याच्याद्वारे केली आणि येणाऱ्या मसीहाच्या वंशजाची सुरुवात या अब्राहमापासून झालेली आम्हाला पाहायला मिळते. हालेलुया. याची योजना तर परमेश्वराने पूर्वीच केलेली आहे. हालेलुया. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्त किंवा मसीहाला येण्याची योजना त्याने पूर्वीच केलेली आहे. परंतु प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की या मसीहाच्या येणाऱ्या वंशजाची सुरुवात ही अब्राहमापासून झालेली आहे. आणि म्हणून प्रियानो अब्राहमाची निवड आम्हाला जुन्या करारामध्ये पाहायला मिळते की परमेश्वराने त्याला विश्वासाचा पिता म्हणून कराराची सुरुवात त्याच्याद्वारे परमेश्वराने केली आणि मसीहाचा वंशज प्रियानो त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने स्थापित केला. जुन्या करारातील हा पहिला व्यक्ती आहे अब्राहम. त्यानंतर दुसरं जुन्या करारातील जी निवड आहे ती या ठिकाणामध्ये मी पाहतो इस्रायल राष्ट्राची निवड परमेश्वराने केली. अनुवादाच्या पुस्तकातील अध्याय 7 आणि वचन 6 ते 8 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांची निवड केली. प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की ते संख्येने मोठे होते म्हणून असं नव्हे,
तर पियानो वचन सांगतं की ते संख्येने फार कमी होते, तरीही परमेश्वराने त्यांची निवड केली. हालेलुया. इस्रायल राष्ट्राची परमेश्वराने निवड केली आणि त्या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की परमेश्वराचे मोठं प्रेम इस्रायल राष्ट्रावरती होतं, इस्रायलावरती होतं आणि म्हणून परमेश्वराने इस्रायल राष्ट्राची निवड परमेश्वराने केली. जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत, जगामध्ये अनेक राष्ट्राची निर्मिती परमेश्वर करू शकला असता, अनेक राष्ट्रांची निवड परमेश्वर करू शकला असता, परंतु जे निवडलेले वंश आहे, निवडलेलं राष्ट्र आहे पियानो ते इस्रायल आहे आणि त्याच्याद्वारे परमेश्वराने एका मोठ्या गोष्टीची योजना परमेश्वराने केली होती. आणि म्हणून पियानो परमेश्वराने इस्रायल राष्ट्राची निवड केली. वाचूयात त्या ठिकाणामध्ये. कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस. तू त्याची खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे. परमेश्वराने तुझ्यावर प्रेम करून तुम्हाला निवडले ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रापेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे, तर उलट तुम्ही सर्व राष्ट्रामध्ये संख्येने कमी होता. हालेलुया. सो परमेश्वराच्या प्रेमामुळे परमेश्वराने इस्रायल राष्ट्राची निवड केली. हालेलुया. मग याचा अर्थ हा होत नाही की परमेश्वर इतर राष्ट्रांवरती प्रेम करत नाही. हालेलुया. तो सर्व राष्ट्रांवरती प्रेम करतो, परंतु पियानो जसं आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन्स आम्ही पाहतो ना, परंतु काही विशेष असतात. हालेलुया. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा जी लोकसंख्या आहे ती किती आहे सांगा. अहो, भारत देशाची लोकसंख्या किती आहे? हालेलुया. ओके, 140 करोड प्लस आहे. हालेलुया. हालेलुया. आपण आता लवकरच 150 करोड पर्यंत जाणार आहोत आणि जगामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेटेड असणारी जी कंट्री आहे, लोकसंख्या असणारी जी कंट्री आहे किंवा देश आहे तो म्हणजे भारत देश आहे. अगोदर चीन होता, आपण त्यालाही मागे टाकलं. हालेलुया. हालेलुया. सो परमेश्वर आपल्या भारत देशातील या उदाहरणाला मी पाहत असताना भारत देशामध्ये पियानो अनेक लोक आहेत, करोडो लोक आहेत, परंतु सर्व सामान्य आहे, परंतु काही विशेष आहेत ना, विशेष आहेत. विशेष नावांमध्ये आम्ही काही नावं घेऊ शकतो, परंतु आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की ज्या प्रकारे देशामध्ये सुद्धा अनेक राष्ट्र आहेत, परंतु अनेक राष्ट्रापैकी परमेश्वराने एका छोट्या राष्ट्राची निवड केली. त्याच्या छोट्या राष्ट्राची निवड यासाठी केली की त्याने मोठ्या आशीर्वादाला त्या राष्ट्राला देऊन इतरांना सुद्धा ते राष्ट्र किंवा इतरांना सुद्धा त्या आशीर्वादाला ते कारण व्हावेत किंवा परमेश्वराचं प्रेम त्यांच्यावरती आहे म्हणून पियानो परमेश्वराने छोट्या राष्ट्राची निवड केली. हालेलुया. एक फार मोठं पियानो त्याच्यामध्ये गुढ दडलेलं आहे की एका छोट्या राष्ट्राचीच निवड परमेश्वराने का केली. हालेलुया. जे मॅप बनवणारी कंपन्या होत्या पियानो, ते या संभ्रमामध्ये होते किंवा त्यांना ही गोष्ट जमत नव्हती की इस्रायल राष्ट्राचा जो नकाशा आहे अनेक वर्षापर्यंत पियानो त्या जागतिक जो नकाशा आहे त्या जागतिक नकाशावरती पियानो इस्रायल राष्ट्राचा नकाशाच बसत नव्हता. ती गोष्ट शक्य होत नव्हती अनेक वर्ष. हालेलुया. परंतु कालांतराने पियानो इस्रायलाचा नकाशा जगाच्या नकाशामध्ये पियानो तो सामावला गेला. हालेलुया. अशा छोट्या राष्ट्राची निवड परमेश्वराने केली मोठ्या आशीर्वादाला देण्यासाठी. अशा छोट्या राष्ट्राची निवड परमेश्वराने केली मसीहाला त्या राष्ट्राच्या द्वारे जगाचा तारणारा म्हणून या जगामध्ये देण्यासाठी. हालेलुया. सो पियानो परमेश्वर छोट्या छोट्या गोष्टीची निवड करतो. हालेलुया. आणि म्हणून पियानो आम्ही जोपर्यंत छोटं होत नाही ना प्रभू समोर, तोपर्यंत त्याच्या लोकांना मोठं नाही करत. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो लीन जनांवरती, तो नम्र जनांवरती कृपा करतो, दया करतो, अनुग्रह करतो. आणि म्हणून पियानो त्याच्या समोर लीन होणं गरजेचं आहे. या ठिकाणामध्ये मी पाहतो की जुन्या करारातील पियानो परमेश्वराने जी निवड केलेली आहे, अब्रामाची निवड केली, इस्रायल राष्ट्राची निवड केली आणि त्यानंतर पियानो आम्हाला पाहायला मिळतं आणखी एका व्यक्तीची निवड परमेश्वराने केली. त्याचं नाव आहे पियानो दावीद. जर आम्ही
पहिले शमूएल 16 अध्यायाने वचन 7 ते 13 जर वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 16 वर्स 7 to 13 या ठिकाणामध्ये प्रियानो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो आपल्या भावंडांमध्ये सर्वात लहान होता. दावीद बोला एकदा बोलूयात आणखी. हालेलुया. दावीद आपल्या भावंडांमध्ये सर्वात लहान होता. जर त्या सगळ्या भागाला जर तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या वेळामध्ये शमूएल संदेष्टा इशाईच्या घरी जातो म्हणजे दाविदाच्या बापाच्या घरी जातो त्या वेळामध्ये तो एक एक करून पियानो त्याच्या मुलांना समोर आणतो. परंतु आत्मा पवित्र आत्मा किंवा देवाचा आत्मा पियानो शमूएलाला म्हणत नाही की तू याला अभिषिक्त कर. आणि त्या वेळामध्ये इशायाला तो विचारतो की आणखी तुझा कोणता मुलगा बाकी आहे का. आणि त्या वेळामध्ये त्याच्या बापाला आठवण येते, हो माझा एक लहान मुलगा रानामध्ये मेंढर चारण्यासाठी गेलेला आहे. हालेलुया. म्हणजे आम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की दाविदा संबंधीने त्याच्या बापाला सुद्धा लक्षात नव्हतं की त्याचा एक मुलगा आणखी बाकी आहे. जर त्या अगोदर जर तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणामध्ये म्हणतो हो माझी सर्व मुलं आलेत. शमूएल त्या ठिकाणामध्ये त्याला पुन्हा प्रश्न करतो तुझे सर्व मुले आलेत का, आणखी कोणी बाकी आहे का. मग तो म्हणतो हो माझा सर्वात लहान मुलगा जो धाकटा मुलगा आहे तो बाकी आहे. आणि मग त्या ठिकाणामध्ये दावीद आल्यानंतर पियानो दावीदाला पाहिल्यानंतर शमूएलाला पियानो परमेश्वराचा आत्मा सांगतो की हाच तो आहे याला तो अभिषिक्त कर. परमेश्वराने पियानो दाविदाला अभिषिक्ती केलं, दाविदाची निवड केली. पियानो तो सर्वात लहान होता आणि त्या ठिकाणामध्ये पियानो परमेश्वराने त्याला दाविदाला यासाठी निवडलं की त्याने इस्रायल राष्ट्राचा त्याने राजा व्हावा. हालेलुया. पियानो परमेश्वर कधीही बाह्य स्वरूप तो पाहत नाही तर परमेश्वर हृदय पाहतो. हालेलुया. त्याने कधी बाह्य स्वरूप पाहिलं नाहीये. आणि तो आम्हाला इतिहास सुद्धा सांगतो, पवित्र शास्त्र सुद्धा या गोष्टीचं दुजरा देतं की त्याने बाह्य स्वरूप पाहून कधीही कुठल्या लोकांची त्याने निवड केलेली नाही तर त्याने निवड केलेली आहे ती केवळ पियानो अंतकरण त्याने हृदय पाहूनच निवड केलेली आहे. हालेलुया. हालेलुया. कदाचित आपल्याला वाटत असेल की मी इतका दिसायला सुंदर नाहीये. पियानो तुम्ही कसे असाल परंतु परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. परमेश्वर तुम्हाला निवडलेला आहे, त्याने तुम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून पियानो परमेश्वराची कृपा आपल्यावरती. या ठिकाणामध्ये मी पाहतो की परमेश्वराने जुन्या करारामध्ये अब्रामाला निवडलं, परमेश्वराने जुन्या करारामध्ये इस्रायल राष्ट्राला निवडलं, परमेश्वराने जुन्या करारामध्ये दावीद याला निवडलं. हालेलुया. आता जुना करार झाला, आता नवीन करार आम्ही पाहूया. जुना करारामध्ये आम्ही या नावांचा उल्लेख या ठिकाणामध्ये पाहतो. त्याच प्रकारे नवीन करारातील परमेश्वराची जी निवड आहे ती पियानो येशू ख्रिस्तामध्ये सर्व विश्वासणारे हे परमेश्वराने निवडलेले लोक आहेत. हालेलुया. हालेलुया. की योहान शुभवर्तमान याचा अध्याय 15 आणि वचन 16 मध्ये आम्ही वाचूया. जॉन चॅप्टर 15 वर्स 16. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 15 आणि वचन 16. प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं वाचूयात. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतो, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. आमची निवड कोणाकडनं माहिती आहे? हॅलो. आमची प्रत्येकांची निवड कोणाकडनं आहे? प्रभू येशूकडनं आहे. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. आम्ही म्हणूया माझी निवड येशू ख्रिस्ताकडनं आहे, माझी निवड येशूकडून आहे, माझी निवड येशूने केलेली आहे. हालेलुया. सो आमची प्रत्येकांची निवड येशू ख्रिस्ताकडनं आहे. आणि म्हणून पियानो प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. हालेलुया.
आम्ही येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो, येशूच्याच नावात करतो ना. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू आमची प्रार्थना ऐकतो की आम्ही केलेली प्रार्थना येशूच्या नावामध्ये स्वीकारली जाते. हालेलुया. येशूने आम्हाला निवडलं म्हणजे प्रियांनो, त्याने आम्हाला तारणासाठी निवडलं, त्याने आम्हाला सेवेसाठी निवडलं, त्याने आम्हाला प्रियांनो फळ देण्यासाठी, फळ धारण करण्यासाठी प्रियांनो त्याने आमची निवड केलेली आहे. हालेलुया. आमची निवड ही जगाकडनं नाहीये. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही येशूची निवड केली, आम्ही येशूकडे आलो. असं नाहीये. आम्ही अगोदरच्याच वचनामध्ये आम्ही वाचलं की प्रभूने आम्हाला प्रत्येकांना जे निवडलेलं आहे, या जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने आमची निवड केलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की त्याने आम्हाला निवडलं. कशासाठी निवडलं? नवीन करारातली जी निवड आहे ती कशासाठी आहे? तारणासाठी, सेवेसाठी आणि फळ धारण करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. माझ्या मागे म्हणा, माझी निवड तारणासाठी, माझी निवड सेवेसाठी, माझी निवड फळ धारण करण्यासाठी. हालेलुया. आमची निवड कोणाकडनं आहे आणि कशासाठी केलेली आहे? हा हा हालेलुया. हालेलुया. सगळी खिचडी नका करू फक्त. हालेलुया. आमची निवड झालेली आहे. हालेलुया. निवडी वाचून आम्ही इथं आलेलो नाही. आणि निवड त्याने कधी केली? हालेलुया. जगाच्या स्थापनेपूर्वी निवड झालेली आहे. अनेक जण असं विचार करतात की मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास आता करू लागलो, प्रभूने माझी निवड कशी केली असेल? प्रभूने मला आता निवडलंय. 4-5 वर्ष झाले, आता 1 वर्ष झालं, आता 10 वर्ष झाले, प्रभूने मला आता निवडलं नाही. प्रभूने तुम्हाला या जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडलेलं आहे. हालेलुया. फक्त तुम्हीच येण्यासाठी वेळ केला. हालेलुया. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की निवड केलेली असताना आता निवडीचा काहीतरी उद्देश असेल ना. जसं पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की अनेक जणांना प्रभूने निवडलं, परमेश्वराने निवडलं. या ठिकाणामध्ये मी पाहतो की निवडीचा उद्देश काय आहे, निवड जी केलेली आहे ती निवड कशाच्या उद्देशाने त्याने केलेली आहे. एक वचन आम्हाला पाहायला मिळतं इफिसकरास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 4 मध्ये की त्याने आमची जी निवड केलेली आहे, पहिला उद्देश हा आहे पवित्र जीवन जगण्यासाठी. हालेलुया. इफिसियन चॅप्टर 1 वर्स 4. इफिस पहिला अध्याय आणि वचन 4. प्रभूचं वचन काय सांगतं वाचूया. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्याने आमची जी निवड केलेली आहे जगाच्या स्थापनेपूर्वी केली. आणि कशासाठी केली? पवित्र व निर्दोष आम्ही जीवन जगावं याच्यासाठी. हालेलुया. म्हणजे आम्ही ख्रिस्तामध्ये आलो ते याच कारणासाठी की आम्ही पवित्र जगावं, आम्ही निर्दोष जगावं. समजतंय? समजतंय? हालेलुया. आणि जगामध्ये आम्ही वावरत असताना आम्ही निर्दोष असू नये, आम्ही शुद्ध असू नये, आम्ही पवित्र असू नये, यासाठी सैतान फार खटाटोप करतो. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून. हालेलुया. या जगामध्ये तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून तुम्ही ख्रिस्ताची, आत्म्याची तुम्ही काय करा, जी शस्त्र आहे ती तुम्ही धारण करा. हालेलुया. ती धारण करावी लागतील. ती असेच नाही मिळणार. आत्म्याची जी शस्त्र आहेत ती धारण करावी लागतील, ती आम्हाला स्वीकारावे लागतील, ती प्रभूकडे मागावं लागतील. त्या वेळामध्ये पियानो ती आत्म्याची शस्त्र इथे बसलेल्या प्रत्येकांना, विश्वासणाऱ्यांना प्रभू नक्की प्रदान करेल. सो निवडीचा उद्देश काय आहे तर आम्ही पवित्र जीवन जगावं. त्यानंतर निवडीचा जो दुसरा उद्देश आहे तो आहे प्रियांनो सुवार्ता सांगण्यासाठी त्यांनी निवड केलेली आहे. पहिले पेत्र याचा अध्याय 2 आणि वचन 9 मध्ये. 1 Peter chapter 2 verse 9. पहिले पेत्र 2 अध्याय आणि वचन 9 मध्ये. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. हालेलुया. त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.
त्याने महान जे कार्य आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे ते आम्हाला त्याची घोषणा करायची. हालेलुया. कुठलं महान कार्य परमेश्वराने आपल्या जीवनात केलं? यस. कोणतं महान काम, कोणती मोठी गोष्ट प्रभूने आपल्या जीवनामध्ये केलेली आहे? ओके ओके. त्यांनी सर्वात महान आणि मोठं काम हे केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती अर्पण केला. हे परमेश्वराचं प्रेम आहे. योहान 3:16 मध्ये. हालेलुया. की परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती परमेश्वराने प्रगट केलं. त्याने त्याच्या एकुलत्या का पुत्राचं अर्पण वधस्तंभावरती केलं. त्याने ते केवळ आणि केवळ प्रेमाच्या खातीर. आणि म्हणून पियानो आम्हाला काय करायचंय? त्याच्या सुवार्ता कार्याची घोषणा आम्हाला करायची, महान कार्याची आम्हाला घोषणा करायची. यासाठी त्याने निवड केलेली आहे. ही निवड अशीच नाहीये. निवड कशासाठी आहे? कोणत्या उद्देशाने केलेली आहे? पवित्र जीवन जगण्यासाठी. निवड कशासाठी केलेली आहे? सुवार्ता सांगण्यासाठी त्याने निवड केलेली आहे. त्यानंतर जगाचा प्रकाश होण्यासाठी त्याने आमची निवड केलेली आहे. हालेलुया. जगासाठी प्रकाश होण्यासाठी प्रियानो त्याने आमची निवड केलेली आहे. मत्ते शुभवर्तमान याचा अध्याय 5 आणि वचन 14 ते 16 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 14 to 16 या ठिकाणामध्ये वचन वाचूयात. मत्ते 5 14 ते 16. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आम्ही सर्वजण म्हणूया, मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे. आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा. हालेलुया. काही डाऊट आहे याच्याबद्दल? जर येशूने सांगितलं तर आम्ही आहोत. आम्ही फक्त त्या गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती अथॉरिटीने स्वीकारतो, प्रभू त्याच्या जीवनात अद्भुत काम करतो. त्याला अधिक त्या अभिषेकाने, त्या आशीर्वादाने, त्या शब्दाने तर त्याचं जीवन अधिक त्याने तो भरतो. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये काय म्हणलंय की तुम्ही जगाचे प्रकाश आहात आणि तुमच्या सत्कर्माच्या द्वारे तो प्रकाश इतरांना कळू शकतो. हालेलुया. आणि म्हणून पियानो आम्ही या जगाचे प्रकाश होण्यासाठी त्याने आमची निवड केलेली आहे. हा त्या निवडी मागचा उद्देश आहे. त्यानंतर त्याने आमची निवड केलेली चांगले फळ देण्यासाठी. हालेलुया. झाड म्हणल्यानंतर त्याला फळ येईलच ना. एकतर चांगलं येईल, नाहीतर वाईट येईल. परंतु प्रभूने आमची निवड केलेली कशासाठी? चांगलं फळ देण्यासाठी. ज्या प्रकारे योहान शुभवर्तमान 15 अध्याय वचन 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. जॉन चॅप्टर 15 वर्स 16 त्या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्ही वाचूयात. योहान 15 आणि 16 मध्ये. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. हालेलुया. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे. परमेश्वराची जी निवड आहे ती निष्फळ जीवनासाठी त्याने केलेली नाहीये. हालेलुया. आत्मिक फळासंबंधीने ह्या ठिकाणामध्ये हे वचन दिलेलं आहे. हालेलुया. आमच्या प्रत्येकांच्या जीवनाच्या संबंधीने जी निवड त्याने केलेली, ती निवड कशासाठी केलेली आहे? पवित्र जीवन जगण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी, जगासाठी प्रकाश व्हावे म्हणून आणि चांगलं फळ आम्ही देण्यासाठी पियानो त्याने आमची निवड केलेली आहे. हालेलुया. आमची निवड आणि निवडीचा उद्देश आम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि निवड कोणी केलेली आहे? कोणी केलेली आहे? थोडं जोरात बोला. आपली प्रत्येकांची निवड झालेली आहे आणि येशूकडून झालेली आहे. प्रभूने म्हणलं मी तुमची निवड केलेली आणि ती निवड करून त्याने आम्हाला प्रत्येकांना काय म्हणलेलं त्या ठिकाणामध्ये? नेमणूक त्याने केलेली आहे. निवडून त्याने नेमणूक केलेली आहे. आणि म्हणून आम्ही सामान्य नाहीये, आम्ही विशेष आहोत. वी आर स्पेशल. आम्ही स्वतःला विशेष समजणं गरजेचं आहे. कारण आमची प्रत्येकांची निवड ही मनुष्याकडून नव्हे तर स्वर्गीय प्रभूकडनं, येशूकडनं ती निवड झालेली आहे. हालेलुया.
येशूकडनं ती निवड असल्या कारणाने पियानो आम्ही त्या निवडीचा उद्देश समजणं आणि त्या निवडीमध्ये आम्ही टिकणं गरजेचं आहे. त्या निवडीला आम्ही सिरियस घेणं गरजेचं आहे. आमची निवड मनुष्याकडून नाहीये, निवड जगाच्या निर्मात्याकडून आहे, की ज्याने अखिल सृष्टीची निर्मिती केली त्या निर्मात्याकडून पियानो तुमची आणि माझी निवड आहे. हालेलुया, हालेलुया. मला एक सांगा की कंपनी असते आणि कंपनीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. सुरुवातीच्या वेळामध्ये मी पाहतो की मालक स्वतः काही कर्मचाऱ्यांची निवड करते आणि नंतर कर्मचाऱ्यांची निवडणूक किंवा जी निवड आहे ती मॅनेजर नंतर करतात. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये काही गोष्टी घडतात किंवा काही अडचणी येतात त्या वेळामध्ये त्या ठिकाणचे लोक काय म्हणतात, या व्यक्तीची निवड मालकाने केलेली आहे. मालक जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत या व्यक्तीला कोणीही काढू शकत नाही, याला बाजूला नाही करू शकत. हालेलुया. परंतु ज्या व्यक्तीची निवड, कर्मचाऱ्याची निवड पियानो मॅनेजरने केली किंवा सुपरवायझरने केली, पियानो त्याला काहीही व्हॅल्यू राहत नाही. परंतु ज्याची निवड मालकाकडनं आहे त्याला किती व्हॅल्यू आहे, समजतंय? सो जगाच्या मालकाकडनं आमची निवड आहे. हालेलुया. त्या परमेश्वराकडनं, प्रभूकडनं, येशूकडनं तुमची आणि माझी निवड आहे. आणि म्हणून पियानो आम्ही सामान्य नाहीये. आम्ही म्हणूया मी विशेष आहे. बाजूच्या व्यक्तीला सांगा, मी विशेष आहे, मी येशूकडून निवडलेला आहे. हालेलुया. सो प्रियांनो, आमची प्रत्येकांची निवड आणि निवडीचा उद्देश पवित्र जीवन जगण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी, जगासाठी प्रकाश व्हावे म्हणून आणि चांगलं फळ आम्ही देण्यासाठी प्रभूने आमची प्रत्येकांची निवड केलेली आहे. हालेलुया. त्यानंतर आम्ही पाहूया की त्याने आमचं प्रत्येकांची निवड केलेली असताना प्रियांनो परमेश्वराने कोणाकोणाची निवड त्याने केली. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की इतक्या जणांची परमेश्वराने निवड केली. या ठिकाणामध्ये व्यक्ती आहेत आणि त्यांची निवड कोणत्या कारणाने प्रभूने केली. पियानो आब्रामाची निवड विश्वासासाठी केली, मोशीची निवड इस्रायलाची सुटका करण्यासाठी केली, दाविदाची निवड पियानो परमेश्वराने आपल्या मनाप्रमाणे त्याने केलेली आहे. मनासारखा तो दावीद होता म्हणून परमेश्वराने त्याची निवड केली. इर्मियाची जी निवड आहे, जन्मापूर्वी पियानो परमेश्वराने त्याला बोलवलं. मरियेची निवड येशू ख्रिस्ताची आई, माता होण्यासाठी पियानो प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून पियानो मरियेची निवड केलेली आहे. पेत्राची निवड पियानो प्रेषित म्हणून केली आणि पौलाची निवड पियानो परराष्ट्रीयांसाठी सुवार्ता सांगणारा म्हणून पियानो त्याची निवड केली. हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. जर इतक्या लोकांची निवड इतक्या कारणांसाठी केली तर पियानो निवड जी आहे ती निवड ही अशीच होत नाहीये बरं का. निवड, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की निवड ही कृपेने आहे. हालेलुया. आम्ही, आपला विषय काय आहे, काय विषय आहे, आम्ही निवडलेले आहोत. सो जी निवड आहे किंवा आपल्याला प्रत्येकांना प्रभूने जे निवडलेलं आहे ते त्याच्या कृपेने निवडलेलं आहे. या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचूयात. रोमन चॅप्टर 9 वर्स 16. रोम पत्र अध्याय 9 आणि वचन 16. प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? रोमन चॅप्टर 9 वर्स 16, रोम 9:16 वाचूयात. यावरून हे इच्छा बाळगणाऱ्यावर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यावर नव्हे तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. हालेलुया. आमची जी निवड आहे, अनेक जण म्हणतात की प्रभूने मला निवडावं, प्रभूने मला निवडावं, प्रभूने मला वेगळं करावं. त्याने अगोदर केलं, ही गोष्ट अगोदर समजणं गरजेचं आहे. हालेलुया. त्याने जगातून आम्हाला वेगळं केलं, ही निवड झाली आहे पहिली. ही जी गोष्ट आहे ती पियांनो निवड जी आहे ती कृपेने आहे. अनेकदा वाटतं की इच्छा बाळगणारा किंवा धावपळ करणारा याच्यावरती ती निवड अवलंबून नाहीये, तर प्रभूचं वचन सांगतं की त्याची दया आणि दया करणाऱ्यावरती पियांनो ती निवड अवलंबून आहे. त्याने आमच्यावरती दया केली म्हणून त्याने आमची निवड केली. हालेलुया. त्याच प्रकारे इफिसियन चॅप्टर 2 वर्स 8 to 9, इफिस 2रा अध्याय वचन 8 आणि 9 मध्ये, इफिसियन चॅप्टर 2 वर्स 8 and 9.
कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी अड्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. हालेलुया. सो प्रियानो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमचं जे तारण झालेलं आहे ते कृपेने झालेलं आहे, आणि कुठल्याही व्यक्तीने या गोष्टीबद्दल आढळत्या बाळगू नये, अभिमान बाळगू नये की मी फार चांगला आहे म्हणून प्रभूने माझी निवड केली. हालेलुया, हालेलुया. पौल म्हणतो की त्या सर्वांमध्ये की ज्यांनी प्रभूला त्रास दिला, ज्यांनी प्रभूला छळलं, त्यांच्यामध्ये मी सर्वात पुढे होतो. त्याने ती गोष्ट स्वीकारली, आणि म्हणून पियानो त्याला परराष्ट्रीयांचा सुवार्थिक, परराष्ट्रीयांसाठी प्रेषित म्हणून पियानो प्रभूने त्याची निवड केली, नियुक्त केली. जोपर्यंत आम्ही आमच्या चुका स्वीकारत नाही, जोपर्यंत आमच्या प्रियांनो पापांची स्वीकार आम्ही करत नाही, जोपर्यंत आमच्या अपराधांचा स्वीकार आम्ही स्वतः करत नाही, तोपर्यंत प्रियांनो प्रभू मोठ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून आणत नाही. हालेलुया. निवड ही कृपेने झालेली आहे. सो निवडीची काही वैशिष्ट्ये आहेत. निवडलेल्यांची जी वैशिष्ट्ये या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? कलसे करासपत्र याचा अध्याय 3 आणि वचन 12 मध्ये, कलसीन चॅप्टर 3 वर्स 12, कलसे 3 आणि 12 प्रभूचं वचन सांगतं निवडलेल्यांसाठीची वैशिष्ट्ये. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. हालेलुया. ज्यांना प्रभूने निवडलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीने त्यांची पात्रता पाहून नाही निवडलं. कधी कधी आपण विचार करतो की मी पूर्णपणे निपुण होईल, पूर्णपणे मी तयार होईल, आणि त्यानंतर प्रभू माझी निवड करेल. प्रभू बुद्धिमत्तेवरती, शारीरिक यष्टीवरती किंवा फार सौंदर्यावरती प्रभू निवड नाही करत. जे अयोग्य आहे अशांची निवड सुद्धा प्रभू करतो, आणि प्रभू नंतर त्यांना योग्य बनवतो. हालेलुया. अपात्रांना तो अगोदर निवडतो आणि नंतर त्यांना पात्रतेने भरवतो. हालेलुया. म्हणून प्रियानो, आपण काय आहोत, कोण आहोत या गोष्टीचा विचार करू नका. फक्त प्रभूने आपल्याला त्याच्या कार्यासाठी, त्याच्या निवडीसाठी त्याने आम्हाला निवडावं, त्याच्या योजनेसाठी त्याने निवडावं, आणि त्याच्या विशेष कार्याला त्याने आपल्या जीवनामध्ये द्यावं, यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्यांना ज्यांना प्रभूने निवडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये काय पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये काय असावं. हालेलुया. ज्यांना ज्यांना प्रभूने निवडलंय, आपण म्हणतोय ना प्रभूने मला निवडलंय, आत्ताच आपण म्हणलो प्रभूने मला निवडलंय. हालेलुया. म्हणलो ना आपण की प्रभूने मला निवडलं. आता प्रभूने निवडल्यानंतर आपल्यामध्ये काय पाहिजे, काय असलं पाहिजे? पहिलं दया असली पाहिजे. हालेलुया. या गोष्टीची चाचपणी आपण करणं गरजेचे. काय असलं पाहिजे आपल्यामध्ये? दया असलं पाहिजे. आणखी आपल्या जीवनामध्ये नम्रता असली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये सौम्यता असली पाहिजे. त्याचबरोबर पियानो आपल्या जीवनामध्ये सहनशीलता असली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये प्रीती असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये क्षमा असली पाहिजे. तर आमची जी निवड आहे ना, ती निवड टिकल्या जाईल, ती निवड प्रियानो कायम राहील. नसता आमची निवड ही काढून घेतली जाईल. हालेलुया. होऊ शकतं ना असं? होऊ शकतं की नाही? निवड जर केली तर ती निवड रद्द सुद्धा केली जाऊ शकते ना. समजतंय? निवड जर केली तर ती निवड रद्द सुद्धा केली जाऊ शकते. आणि म्हणून प्रियानो ती निवड आमच्या जीवनामध्ये कायम राहण्यासाठी या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. काय काय असलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये? काय काय असलं पाहिजे? दया, नंतर नम्रता, सौम्यता, सहनशीलता, प्रीती, क्षमा. हालेलुया. जर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नसतील तर काय होईल बरं? काय होईल? जी निवड केलेली ना ती निवड काढून घेतली जाईल. या सगळ्या गुणांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पाहतो. होत्या का? या सगळ्या गुणांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होते. दया त्याच्या ठाई होती, म्हणून त्याने अनेक लोकांवरती दया केली. नम्रता त्याच्या ठाई होती, म्हणूनच पियानो त्याने आपल्या शिष्याचे पाय त्याने धुतले. सौम्यता त्याच्या ठाई होते, म्हणून पियानो तो कोणालाही पियानो त्याने उलट उत्तर दिलं नाही. ज्या वेळामध्ये त्याला वधस्तंभावरती पियानो त्याला देण्यात आलं.
सहनशीलता त्याच्यामध्ये होती. म्हणून पियानो त्याने ज्या लोकांनी त्याच्यावरती पियानो शिव्या शाप दिले, जे त्याच्यावरती थुंकले, ज्यांनी पियानो त्याच्या विरोधात कट रचला, पियानो त्या सगळ्या गोष्टी त्याने सहनशीलतेने सहन केल्या. प्रीती त्याच्या ठाई होती, प्रेम त्याच्या ठाई होतं, म्हणून त्याने स्वतःला या जगासाठी अर्पण केलं पियानो. आणि त्याच्या ठाई क्षमा होती. आणि म्हणूनच त्याने जो पहिला उद्गार काढला ना, हे बापा तू त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हालेलुया. ज्या ज्या गोष्टी त्याने या ठिकाणामध्ये दिल्यात ना, त्या गोष्टी त्याच्या ठाई होत्या, म्हणूनच पियानो त्याने शिकवल्या. आणि म्हणूनच पौल म्हणतो की परमेश्वराने, प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे, तेव्हा तुम्ही त्या देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. काय करायचंय? काय करायचंय? धारण करायचंय. हालेलुया. धारण करणं म्हणजे काय बरं सांगा? धारण करणं म्हणजे काय? एक साधं सरळ उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आता मी हा जो ब्लेझर आहे तो मी धारण केलेला आहे, राईट? धारण केलेले ना, तो मी माझ्या अंगावरती चढवलेला आहे, तो मी स्वीकारलेला आहे. आता मी पाहिजे त्या वेळामध्ये काढू सुद्धा शकतो ना, परंतु हे जे गुण आहेत, हे जी वैशिष्ट्य आहेत ना, हे मी काढू नाही शकत. हे आम्ही काढलेच नाही पाहिजे. हे धारण केलेले, आम्हाला त्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत, त्या घालायच्या आहेत आमच्या मनामध्ये, विचारामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या वागणुकीमध्ये आणि आमच्या हृदयामध्ये. या सगळ्या गोष्टी सामावल्या पाहिजे, त्या कायम असल्या पाहिजे. पण आमच्या जीवनामध्ये दया असली पाहिजे, आमच्या जीवनामध्ये नम्रता, सौम्यता, सहनशीलता, प्रीती आणि क्षमा ही पूर्णपणे सामावलेली पाहिजे. तरच पियानो मी ख्रिस्ताला प्रकट करू शकतो. नसता पियानो मी किती जरी ओरडून सांगितलं, कोणी ती गोष्ट स्वीकारणार नाही. जोपर्यंत पियानो हे जग आमच्यातून त्या गोष्टी पाहणार नाही ना, तोपर्यंत ते किती सांगितलेली सुवार्ता ते स्वीकारणार नाही. सुवार्ता सांगण्यासाठी अगोदर सुवार्ता आम्ही जगणं गरजेचं आहे. हालेलुया. तर ती सुवार्ता स्वीकारल्या जाईल. आम्ही म्हणू की परमेश्वर तुमच्यावरती फार प्रेम करतो, आपल्यात तर ते प्रेम दिसलं पाहिजे. हालेलुया. आम्ही प्रेमाबद्दल, प्रीतीबद्दल जर सांगतोय, अगोदर ते प्रेम, अगोदर ती प्रीती आम्हाला जगावं लागेल. त्याच वेळेस पियानो आम्ही इतरांना त्या प्रेमाबद्दल, प्रीतीबद्दल शिकू शकतो, सांगू शकतो. बोलिये येशू मसीह की. समजते? त्यानंतर निवडलेल्या जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी पाहिजेत. त्याच प्रकारे पियानो निवडले म्हणल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये परीक्षा सुद्धा आहे. हालेलुया. निवडले म्हणजे पियानो ते परीक्षा होणार नाही असं मुळीच नाही बरं का. ज्यांना ज्यांना प्रभूने निवडलं, जुन्या करारामध्ये अनेक जे नावं आहेत ते आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो. योसेफ, त्याला निवडलं, त्याला गुलामगिरीला सहन करावं लागलं, ही परीक्षा त्याच्या जीवनामध्ये. प्रभूने मोशेला निवडलं, त्याला अरण्यातून 40 वर्ष चालावं लागलं. आणि त्या अगोदर पियानो अरण्यामध्ये त्याने 40 वर्ष पियानो त्याने मेंढर चारलीत. हालेलुया. निवडल्यानंतर पियानो परीक्षा आहे, परीक्षातून आम्ही सुटू शकत नाही. परमेश्वराने योसेफला निवडलं, गुलामगिरी ही परीक्षा त्याच्या जीवनामध्ये आली. मोशेला निवडलं, अरण्य त्याच्या जीवनामध्ये आलं. पियानो परमेश्वराने दाविदाला निवडलं आणि शाऊलाचा छळ त्याच्या जीवनामध्ये आला. एलियाला परमेश्वराने निवडलं, नैराश्य त्याच्या जीवनामध्ये आलं. ही परीक्षा आहे. इर्मयाला परमेश्वराने निवडलं, विरोधाला त्याला सहन करावं लागलं, ही त्याच्यासाठी परीक्षा आहे. पियानो परमेश्वराने पौलाला, प्रभूने पौलाला निवडलं आणि त्याला तुरुंगवास सहन करावा लागला. प्रभूने स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताची निवड आहे आणि ती निवड आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताला वधस्तंभ सहन करावा लागला, त्याला क्रूस सहन करावा लागला. ही त्याची परीक्षा आहे. निवड म्हणजे संकटमुक्त जीवन मुळीच नाहीये. अनेकदा आपल्याला वाटतं की प्रभूने मला निवडलं, आता कुठले संकट येणार नाहीयेत. हालेलुया. परंतु निवड म्हणजे संकटमुक्त जीवन नाहीये, तर निवड म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीचा विजयामध्ये जीवन जगणं आहे. हालेलुया. हालेलुया. निवड म्हणजे देवाच्या उपस्थितीत विजयी जीवन जगणं आहे. पियानो ती निवड आहे.
संकट येतील, अडचण येतील, आपत्ती येतील, विपत्ती येतील, आजारपण येतील, निंदा होईल, छळ होईल, परंतु या सगळ्या स्थितीमध्ये प्रभू आम्हाला विजयी जीवन देणारा तो प्रभू आहे. विजयी जीवन तो देणारा देव आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही चिंता करत बसायचं नाहीये, काळजी करत बसायचं नाहीये की माझी निवड प्रभूने केली, आता मला कोणत्याही प्रकारची संकट माझ्या जीवनामध्ये येणार नाही. हा विचार मुळीच करू नका. हालेलुया. ज्यांची निवड प्रभूने केली ना, त्यांना प्रभू रोस्ट करतो बरं का, भट्टीतून काढतोच. हालेलुया. हे नाही सुटू शकले त्यातून. योसेफ जो पंतप्रधान झाला त्याला अगोदर गुलाम म्हणून राहावं लागलं. मोशे की जो नेतृत्व करणारा, लाखो लोकांचं नेतृत्व करणारा मोशे बनला प्रियांनो, त्याला अरण्यातून चालावं लागलं. अरण्यामध्ये त्याला जीवन जगावं लागलं. प्रियांनो, दाविदाला परमेश्वराने निवडलं, त्याला शाऊलाच्या छळाला सामोरं जावं लागलं. एलियाला परमेश्वराने निवडलं, प्रियांनो, त्याला नैराश्य सहन करावं लागलं. इर्मयाला परमेश्वराने निवडलं, त्याला विरोधाला सामोरं जावं लागलं. पौलाला परमेश्वराने निवडलं, प्रियांनो, त्याला तुरुंगवास सहन करावा लागला. येशूला परमेश्वराने अगोदरच निवडलं, त्याला वधस्तंभावरती जावं लागलं. म्हणून प्रियांनो, आम्हाला सुद्धा कधी कधी वधस्तंभावरती जाण्याची वेळ येते. मानसिक स्वरूपाने, वैचारिक स्वरूपाने, आत्मिक स्वरूपाने प्रियांनो, अनेकदा आम्ही वधस्तंभावरती आम्ही खेळल्या जातो. इतकं भयंकर दुःख असतं की ते दुःख आम्ही अनेकदा कोणाला सांगू सुद्धा शकत नसतो. हालेलुया. जर प्रियांनो या निवडलेल्या लोकांना इतक्या मोठ्या परीक्षांचा सामना करावा लागला, तर आम्हाला सुद्धा सामना करावा लागेल, नक्की करावा लागेल. आणि ज्या व्यक्तीला वाटतं की माझी निवड प्रभूने केलेली आहे, माझी परीक्षा होता कामा नये, त्यांनी येशूवरती विश्वास न केलेला बरा. हालेलुया. हालेलुया. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहत असताना आणखी आता निवडलेल्यांची जबाबदारी आहे प्रियांनो. काही निवड केली, छळ आहे, परीक्षा आहे. आता निवड केल्यानंतर आता आमची काही जबाबदारी आहे, बनती की नाही जबाबदारी? हालेलुया. हालेलुया. एक वडील झाल्यानंतर जबाबदारी बनते, आई झाल्यानंतर जबाबदारी बनते, आणि जोपर्यंत आम्ही एकटे आहोत तोपर्यंत आपली जबाबदारी आपल्या आई वडिलांकडे असते. हालेलुया. परंतु एक वडील किंवा एक आई झाल्यानंतर आपण जबाबदार बनतो. त्या प्रकारे एक विश्वासणारा झाल्यानंतर, त्याला निवडल्यानंतर आता त्याची काही वैशिष्ट्यपूर्ण जबाबदारी, आणि ती जबाबदारी आम्ही समजणं फार गरजेचं आहे. पहिला, देवाशी, परमेश्वराशी आम्ही विश्वासू राहणं ही आमची जबाबदारी आहे. हालेलुया. हालेलुया. अगोदर आम्ही म्हणलं की मी निवडलेलो आहे. आमची निवड ही प्रभू येशू ख्रिस्ताकडनं. आता आमची निवड येशूकडनं असताना आता मला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की आमची जबाबदारी काय आहे. तर आम्ही परमेश्वराशी विश्वासू राहणं ही आमची जबाबदारी आहे. हे मी असंच सांगितलं तर नाही समजणार, त्याच्यावरती तुम्ही विश्वासही नाही करणार. एक वचन वाचूयात. प्रगटीकरण याचा अध्याय 17 आणि वचन 14 मध्ये, रिव्होल्यूशन चॅप्टर 17 वर्स 14. प्रगटीकरण 17 आणि वचन 14 वाचूयात. हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे, आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहे. हालेलुया. कसे आहेत? जे पाचारण केलेले आहेत ते कसे आहेत? पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत. म्हणजे आमची जबाबदारी काय आहे? आम्ही देवाशी, परमेश्वराशी विश्वासू राहणं गरजेचं आहे. आम्हाला समजलं की त्याने आमचं पाचरण केलेलं आहे, त्याने आमची निवड केलेली आहे. आता आमची जबाबदारी काय आहे? विश्वासू राहण्याची. जर आम्ही विश्वासू राहिलो तरच आम्ही कोकऱ्या बरोबर राहू. आणि देवाचा कोकरा कोण आहे? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताबरोबर आम्हाला राहण्याची इच्छा आहे. आता इच्छा असताना आमची जबाबदारी पूर्ण केली तरच आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर त्या कोकऱ्या बरोबर राहू. हालेलुया. नसता कोकऱ्या बरोबर स्थान नाही. काय म्हणलेलं आहे? आम्हाला विश्वासू राहण्याची आमची जबाबदारी. त्यानंतर दुसरी जबाबदारी पियानो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते की पवित्र राहण्याची आमची जबाबदारी आहे. हालेलुया. हालेलुया.
पहिले पेत्र पहिला अध्याय वचन 15 ते 16 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. 1 Peter chapter 1 verse 15 to 16. तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हालेलुया. जी दुसरी जबाबदारी आमची आहे. हालेलुया. आम्ही भारताचे नागरिक आहोत का? किती जण आहे? जरा हात वरती करा. हालेलुया. हालेलुया. आम्ही भारताचे नागरिक आहोत. आमची जबाबदारी काय बनते? भारताचे नागरिक म्हणून आमची जबाबदारी काय बनते? आहे की नाही? काही आहे की नाही? काय जबाबदारी आपली? ओके, नियमांचं पालन करावे आपली जबाबदारी. आणखी यस, आणखी देशविरोधीत कुठलीही कारवाई आपण करू नये. बरोबर आहे. देशाबरोबर आपण एकनिष्ठ राहावं, प्रामाणिक राहावं. राईट. विघातक अशा कुठल्याही गोष्टी आपण देशाच्या विरोधात करू नये, ही आपली जबाबदारी आहे. नेशन फर्स्ट, देश प्रथम, ही गोष्ट आपण आपल्या मनामध्ये, विचारामध्ये, आपल्या कृतीमध्ये कायम ठेवावी, ही आपली जबाबदारी आहे. समजतंय? हे करतोय आपण, पालन करतोय की नाही? विघातक अशा कुठल्याही गोष्टी, कुठल्याही घटना आपण करत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आपल्याला माहिती की आपण भारत देशाचे नागरिक आहोत. आणि म्हणून प्रियांनो, हे आपल्याला संविधानाने मिळालेले अधिकार आणि त्या मूलभूत अधिकारामध्ये आम्ही जगत असताना देशाच्या विरोधात कुठल्याही गोष्टी आपण करत नाही. आता आध्यात्मिकतेकडे आम्ही आलेलो असताना आध्यात्मिक आमच्या जबाबदारी आम्हाला समजणं गरजेचं आहे. जर या जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण केल्या नाही तर आम्ही कोणाच्या विरोधात जाऊ? परमेश्वराच्या, प्रभूच्या विरोधात जाऊ. आणि प्रभूच्या विरोधात गेल्यानंतर आम्हाला त्याने स्थान द्यावं का? अधिकार आहे का आम्हाला? हालेलुया. हालेलुया. नाही, आम्हाला स्थानच मिळू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या समजणं गरजेचं. पहिली जबाबदारी आहे की आम्ही देवाशी, परमेश्वराशी आम्ही विश्वासू राहावं. दुसरी जबाबदारी आहे की आम्ही पवित्र आम्ही राहावं. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही पवित्र असा, कारण तो प्रभू येशू ख्रिस्त, तो परमेश्वर पवित्र आहे. हालेलुया. पवित्र आचरण आमच्या जीवनामध्ये आम्हाला ठेवायचं आहे. पवित्र आचरण आम्ही कसं ठेवू शकतो? पवित्र आचरण ठेवणं म्हणजे काय? समजतंय? हालेलुया. पवित्र आचरण ठेवणं म्हणजे काय? परमेश्वराच्या विरोधात वागायचं नाही. आणखी वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं, तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. हालेलुया. सर्व प्रकारच्या आचरणामध्ये कोणते कोणते आचरण आले? आचरण म्हणजे कळतंय? वागणं, बोलणं, चालणं, वर्तणूक, याला आचरण म्हणतात. हालेलुया. काय काय करू शकतो आम्ही? पवित्रता आम्ही राखण्यासाठी काय काय करू शकतो? पवित्रता सगळ्या आचरणामध्ये आम्हाला पवित्रता राखायची. बोलण्यामध्ये पवित्रता, ऐकण्यामध्ये पवित्रता, पाहण्यामध्ये पवित्रता, वागण्यामध्ये पवित्रता, सगळ्या बाबतीमध्ये, सगळ्या आचरणामध्ये पवित्रता आम्हाला राखायची. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं की आमची जी जबाबदारी आहे पवित्र राहण्याची जबाबदारी आहे. त्यानंतर आमची पुढची जबाबदारी आहे, आम्ही आज्ञा पालनाची आमची जबाबदारी आहे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. म्हणजे आज्ञा पाळण्याची आमची जबाबदारी आहे. परंतु काही जण म्हणतात आज्ञा आमच्यासाठी नाही. हालेलुया. हालेलुया. अशी पण शिकवण दिली जाते बरं का, की आज्ञा आपल्यासाठी नाहीये. जे मूल्य जे आहेत ना ती पवित्र शास्त्राची, ते आम्ही ना करू शकत नाही. जर आज्ञा जर नाहीये तर पियानो नियमशास्त्र नाहीये, नियमशास्त्र नाही तर येशू ख्रिस्ताचं बलिदान सुद्धा नाहीये. सगळ्या गोष्टी पियानो एकमेकांशी त्या कड्यावा स्वरूपाने पियानो त्या जोडलेल्या आहेत. म्हणून पवित्र शास्त्रातील एक वचन, एक शब्द, एक डॉट सुद्धा आम्ही ना करू शकत नाही. हालेलुया.
जर एखादं वचन आम्ही नाकारतो ना, पूर्ण पवित्र शास्त्र आम्ही नाकारतो. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सुप्रियांनो, आमची जबाबदारी, जी तिसरी जबाबदारी आहे, काय आहे? आज्ञा पालन करण्याची. काय म्हणले या ठिकाणामध्ये? माझ्यावर तुमची प्रीती असली तर. म्हणजे एक जर आणि तर ज्या ठिकाणामध्ये येतं ना, तर त्या ठिकाणामध्ये प्रश्नचिन्ह त्या ठिकाणामध्ये असतं की असेल ना तरच तुम्ही माझी आज्ञा पालन करा. प्रीती असेल तरच तुम्ही माझ्या आज्ञा पालन कराल. आणि आज्ञा किती आहेत? थोडं जोरात बोला, आणखी एकदा. ओके, हालेलुया. जुन्या करारामध्ये 10 आज्ञा आहेत आणि नवीन करारामध्ये 2 आज्ञा आहेत. हालेलुया. सांगा बरं, नवीन करारातल्या 2 आज्ञा कोणत्या आहेत? तू जो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने प्रीती कर, जशी तू आपल्यावरती तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. या 2 आज्ञा कोणी दिल्यात? हालेलुया. मग आता मला सांगा की 10 आज्ञा आणि या 2 आज्ञा आपल्यासाठी नाहीये का? आहे. जर तुम्हाला कोणी म्हणलं ना की आज्ञा आपल्यासाठी नाहीये, त्याला म्हणा तू दुसरंच काहीतरी शिकतोय. वचनाला सोडून जर कोणी भडकटतंय, जर ट्रॅक सोडतो ना, त्याचं बिलकुल ऐकू नका. परंतु त्या ठिकाणामध्ये वादविवाद करत बसू नका. आपल्याला कोणाशी वादविवाद नाही करायचा. पटत नाही ती गोष्ट, वचनाला सोडू नये, ती गोष्ट स्वीकारायचीच नाहीये. हालेलुया. इवन मी जरी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो, वचन जर नसताना, तर पियानो ती गोष्ट स्वीकारू नका. कोणीही असेल तर वचनाचा आधार असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आणि म्हणून पियानो या ठिकाणामध्ये आमची जी जबाबदारी पुढे काय आहे? आज्ञा पालन करण्याची जबाबदारी. त्यानंतर आमची पुढची जबाबदारी प्रियांनो प्रीती करणं, ही आमची जबाबदारी आहे. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 13 आणि वचन 35 मध्ये, जॉन चॅप्टर 13 वर्स 35, तुमची एकमेकांवरती प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. जगातल्या लोकांना ओळखण्यासाठी आम्ही अगोदर काय करणं गरजेचं आहे? प्रीती करणं गरजेचं आहे. जर आमच्यामध्येच मतभेद असतील, आमच्यामध्ये जर वादविवाद असतील, आमच्यामध्ये जर लढाया असतील, बाकीच्यांना कसं कळेल की आमच्यामध्ये ख्रिस्त आहे? म्हणून ख्रिस्त प्रगट करण्यासाठी पियानो प्रीती असणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि प्रीती असण्यासाठी पियानो क्षमा करणं गरजेचं आहे. क्षमा करण्या अगोदर सौम्यता आणि नम्रता असणं गरजेचं आहे, दया असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. क्षमा असंच नाही करू शकत आपण. क्षमा कोणाला करतो आपण? ज्याच्यावरती प्रेम आहे. हालेलुया. घरामध्ये अनेक वादविवाद होतात ना, मतभेद होतात, कलह होतात. आपण क्षमा करतो का? आपल्या जीवनामध्ये ते आपले रक्ताचे नाते आहेत आणि त्यांच्यावरती, त्यांचं आपल्यावरती आणि आपलं त्यांच्यावरती प्रेम आहे, म्हणून क्षमा करतो ना. आणि बाहेरच्यांना का नाही करत? हालेलुया. का नाही करत? पहिली गोष्ट की आपलं ते प्रेम आहे ना, जे ख्रिस्ताचं प्रेम, तेच आम्ही स्वीकारलेलं नसतं. हालेलुया. म्हणूनच आम्ही एकमेकांना क्षमा नाही करत. हालेलुया. हालेलुया. आम्ही ख्रिस्ताचं प्रेम अगोदर स्वीकारणं गरजेचं आहे की ही बहीण, हा भाऊ माझा ख्रिस्तामध्ये भाऊ आहे, बहीण आहे. आम्ही एकमेकांवरती ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये एकमेकांना बांधणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही एकमेकांना क्षमा करू, आणि क्षमा करू तर पियानो आम्ही ख्रिस्ताची प्रीती आपल्या जीवनामध्ये पूर्ण करू. हालेलुया. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला शिकवते क्षमा करण्यासंबंधीने. हालेलुया. जर तुम्ही महिनोमहिनं जर मंडळीतील व्यक्तीशी जर तुम्ही बोलत नाहीये, ख्रिस्ताचं प्रेम आणखी तुम्हाला कळालेलं नाहीये. हालेलुया. ख्रिस्ताची क्षमा तुम्हाला आणखी कळालेली नाहीये, ख्रिस्ताचं प्रेम तुम्हाला कळालेलं नाहीये, त्याची दया कळालेली नाहीये, त्याची सौम्यता, नम्रता कळालेली नाहीये. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती आहे, तो व्यक्ती क्षमा केल्याशिवाय राहणार नाहीये. हालेलुया. सो आमची जबाबदारी काय काय आहे? निवडलेल्या लोकांची जबाबदारी काय आहे?
परमेश्वराशी विश्वासू राहणं ही पहिली जबाबदारी आहे. दुसरी जबाबदारी आहे की पवित्र राहण्याची जबाबदारी आहे. तिसरी जबाबदारी आहे पियानो आज्ञा पालन करण्याची. चौथी जबाबदारी आहे पियानो प्रीती करण्याची जबाबदारी. हालेलुया, बोलो येशू मसीह की. आता निवडलेल्या लोकांना प्रभूने दिलेले जे आश्वासन आहेत ना ते आम्ही पाहूयात. ही आश्वासनं पियानो मनुष्याकडून नाहीये बरं का, आणि मुळीच नेत्यांकडनं नाहीये. हालेलुया, की जे ते विसरून जातात. परंतु परमेश्वर असा नाहीये, तो कधीच विसरत नाही. त्याने दिलेला शब्द तो पूर्ण करतो बरं का. हालेलुया, त्याने दिलेला, अब्रामाला दिलेला शब्द परमेश्वर आज सुद्धा पूर्ण करतोय. परमेश्वराने म्हणलं दावीदाला की मी तुझं जे राजासन मी ते कायमचं स्थापलंय त्याने. दावीद नाहीये, दावीदाची कबर आहे, परंतु त्याचं राजासन आज सुद्धा आहे. ते तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये येशूच्या द्वारे. हालेलुया, येशूच्या द्वारे त्याने त्याचं राज्य कायमचं स्थापलेलं आहे. आणि म्हणून पियानो आम्ही या ठिकाणामध्ये पाहतो की येशू परमेश्वराच्या द्वारे पियानो निवडलेल्या लोकांसाठी त्याने दिलेले जे आश्वासन आहे ते काय काय आहेत. रोमकरासपत्र याचा अध्याय 8 आणि वचन 28 मध्ये, रोमन चॅप्टर 8 वर्स 28 या ठिकाणामध्ये त्याने जे आश्वासन दिलेले ते काय आहे की तुमच्यासाठी ज्या योजना त्याने केलेल्या आहेत त्या सर्व हिताच्या आहेत, कल्याणकारक आहेत. वाचूयात वचन म्हणजे चांगलं समजतं. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. परमेश्वराने आम्हाला बोलवलेलं आहे, परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे. आम्ही विश्वास करतो आम्ही निवडलेले आहोत, आणि निवडलेले आहोत तर परमेश्वराने आम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे. प्रभूने काय आश्वासन दिलेलं आहे की आमच्यासाठी ज्यांना ज्यांना प्रभूने बोलवलेलं आहे, ज्यांना ज्यांना प्रभूने निवडलेलं आहे त्यांच्यासाठी परमेश्वर कल्याणकारक योजना त्याने केलेल्या आहे. हालेलुया, सगळ्या गोष्टी मिळून आमच्यासाठी कल्याणकारक गोष्टी तो करतो. आम्हाला वाटतं की हे घडतंय तर मग कसं होईल, ते घडतंय तर कसं होईल, मी आजारी पडलो तर कसं होईल. हालेलुया, इतकं कर्ज माझ्यावरती आलं कसं होईल. सगळ्या गोष्टी मिळून प्रभूने तुमच्यासाठी कल्याणकारक गोष्टी ठरवलेल्या आहेत. चिंता करू नका, प्रभूने तुम्हाला निवडलेला आहे. कोणाकडनं निवड आहे तुमची? येशू ख्रिस्ताकडनं. आणि येशूकडून तुमची निवड असल्या कारणाने तुम्हाला चिंतित व्हायचं नाहीये, दडपणामध्ये यायचं नाहीये. आमची निवड आम्हाला ओळखायची, आठवण ठेवायची. बोल येशू मसीह. सो निवड केलेल्या लोकांना काय आश्वासन आहे की परमेश्वर सर्व गोष्टी मिळून हितकारक कार्य त्यांच्या जीवनामध्ये करतो. त्यानंतर दुसरं आश्वासन आहे रोमकरासपत्र अध्याय 8 आणि वचन 33 मध्ये काय म्हणलेलं आहे. रोमन चॅप्टर 8 वर्स 33, देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील. ओके, ज्यांना परमेश्वराने प्रभूने निवडलं त्यांच्यावरती दोषारोप कोण ठेवील का कोण? अहो, प्रभूने जर त्यांना साफ सूप केलं ना तर त्यांना दोष कोणीच नाही ठेवू शकत. त्यांच्यावरती कोणी दोष नाही देऊ शकत. प्रभूने निवडलंय. हालेलुया, प्रभूने निवडलेलं आहे, आणि ज्यांना प्रभूने निवडलंय त्याच्याकडे तो अधिकार आहे की त्यांना कोणतं स्थान द्यायचंय. बोल येशू मसीह. हे आश्वासन आहे निवडलेल्या लोकांना की तुम्हाला कोणीही दोषी ठरू शकत नाही. हालेलुया, कोणी दोष नाही ठरू शकत. सैतान हे काम करतो बरं का, दोषी ठरवण्याचं. प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की तो आम्हाला आमच्या नावानिशी ओळखतो. मी तुझं नाव घेऊन मी तुला बोलवलेलं आहे. हालेलुया, तो आमच्या नावाने आम्हाला तो बोलवतो. कोण बोलवतो? परमेश्वर. आमच्या नावाने तो आम्हाला बोलवतो. परंतु सैतान आम्हाला कसं बोलवतो माहितीये? आमच्या चुकांनी तो आम्हाला बोलवतो. जे पाप आम्ही केलं, जी चूक आम्ही केली ना, त्या चुकेने तो आम्हाला ओळखतो किंवा तो आम्हाला बोलवतो. परंतु परमेश्वर या सगळ्या गोष्टीला विसरून तो आम्हाला आमच्या केवळ आणि केवळ नावाने तो आम्हाला बोलवतो, ओळखतो. हालेलुया. आणि म्हणून पियानो, ज्या व्यक्तीला प्रभूने निवडलंय, ज्या व्यक्तीला प्रभूने वेगळं केलं, ज्या व्यक्तीची निवड प्रभूकडनं आहे, पियानो त्याने आश्वासन त्याला दिलेलं आहे की त्या व्यक्तीला कोण दोषी ठरवेल. हालेलुया. सृष्टीचा निर्माण करता जर आम्हाला निवडतोय, वेगळं करतो, स्वच्छ करतो, धुतो, पवित्र करतो, तर पियानो त्याच्या बाजूची कोणतीही पाप त्याच्या बाजूला लावल्या जात नाही.
त्याला दोषी ठरवल्याच नाही जाऊ शकत. त्यानंतर पुढचं आश्वासन आहे योहानकडे शुभवर्तमान 10 अध्याय आणि वचन 28 मध्ये काय म्हणलेलं आहे. जॉन चॅप्टर 10 वर्स 28, योहान 10:28 मध्ये प्रभूचं वचन काय सांगतं. मी त्यांना सार्वकालीन जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की ज्यांना प्रभूने निवडलं त्यांना प्रभू येशूच्या हातून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हिसकावून घेऊ शकत नाही. पण कधी कधी आम्ही स्वतः प्रभूपासून दूर जातो. हालेलुया. काही जण म्हणतात की मी इतक्या वर्षापासून एका कारणासाठी एका गोष्टीसाठी प्रार्थना करतो, माझी प्रार्थना विनंती ऐकलीच जात नाही आणि म्हणून मी आता काय केलं, नको आता प्रभू प्रभू कमी करू. आपलं काम, आपली जबाबदारी, आपल्या आपल्या गोष्टी आपण करत चालू. होतं कधी कधी असं. इतक्या वर्षापासून मी प्रार्थना करतोय, इतक्या वर्षापासून मी एकाच कारणासाठी एकाच गोष्टीसाठी प्रार्थना करतो, परंतु माझी प्रार्थना काय ऐकली जात नाही. पहिलं जे आश्वासन प्रभूने दिलेलं ना, त्या आश्वासनाकडे लक्ष द्या की ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतायत त्या सगळ्या गोष्टी जरी घडल्या तरी त्या गोष्टीमध्ये परमेश्वर कल्याणकारकच योजना तुमच्या जीवनामध्ये सिद्धीस नाही. हालेलुया. हालेलुया. पाऊलाच्या शरीरामध्ये पियानो काटा होता, व्याधीग्रस्त तो होता. तिमोथेच्या जीवनामध्ये सुद्धा पियानो व्याधी होती, तरी सुद्धा त्यांनी प्रभूचं काम सोडलं का. कुछ मिले ना मिले प्रभू की स्तुती हो. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनगोने जे म्हणलं ना की त्या परमेश्वराने आम्हाला त्या अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यासाठी तो परमेश्वर समर्थ आहे, त्या परमेश्वराने आम्हाला त्या तप्त भट्टीतून सोडवलं नाही तरीही आम्ही त्या मूर्ती समोर नमन करणार नाही, असा आमचा विश्वास असला पाहिजे. हालेलुया. असा आमचा विश्वास असला पाहिजे. मी केलेली प्रार्थना, मी मागितलेली मागणी परमेश्वराने मान्य केली, अगर नाही केली तरीही मी त्याच्यापासून दूर जाणार. हालेलुया. आम्ही मागतोय, आमची इच्छा आहे की प्रभूने आम्हाला ते द्यावं. आम्हाला माहिती की तो आमच्या जीवनामध्ये काही विनंत्याची प्रार्थना ऐकतो किंवा काहींची ऐकत नाही. हालेलुया. आम्हाला वाटतं की आम्ही जे मागतो ना ते सगळं योग्य आहे. हालेलुया. परंतु आम्ही मागितलेलं प्रत्येक प्रार्थना विनंती योग्य आहे का. आपल्या दृष्टीने सगळ्या गोष्टी योग्य आहेत. हालेलुया. परंतु आम्ही जे मागतो ना त्या प्रत्येक गोष्टी आम्हाला त्या वेळामध्ये कळत नाही, म्हणून आम्ही त्या प्रभूकडे मागतो किंवा मांडतो. परंतु प्रभूला माहिती आहे की या व्यक्तीला कुठली गोष्ट कोणत्या वेळामध्ये द्यायची. हालेलुया. हालेलुया. जर एका 10-12 वर्षाच्या मुलाला जर मोठ्या पदावरती बसवलं तर तो ती गोष्ट हँडल करू शकतो का. कुठल्या व्यक्तीला मोठ्या पदावरती बसवल्या जाऊ शकतं. जितकं जास्त मोठं पद ना तितकं जास्त वय पाहिजे. का बरं असं. ओके. अनुभव. ओके. आणखी. ओके. संयम त्याच्याकडे असतो, निर्णय क्षमता त्याच्याकडे असते, बुद्धिमत्ता त्याच्याकडे असते, अनुभव त्याच्याकडे असतो. हालेलुया. सो आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्ही जे मागतो ना आणखी आम्ही तितकं कॅपेबल झालेलो नाहीये, म्हणून प्रभू आम्हाला ती गोष्ट देण्यासाठी विलंब करतोय. हालेलुया. आम्हाला वाटतं की ते आम्हाला आत्ताच मिळालं पाहिजे, परंतु आमची ती पात्रता आणखी आम्हाला मिळालेली नाहीये. आत्ताच आम्ही ती मागतोय, आत्ताच आम्हाला मिळालं तर पियानो ती गोष्ट आम्ही हँडल नाही करू शकत, सांभाळू नाही शकत. हालेलुया. म्हणजे आपण 10-12 वर्षाचे. हालेलुया. आमचं वय जितकं वाढेल, म्हणजे मला जे म्हणायचं ना समजून घ्या, म्हणजे जितकं आमचा प्रभूमध्ये विश्वास वाढेल तितकी पात्रता आमची अधिक वाढेल. आम्हाला आमची पात्रता वाढवण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागेल. येस. वचनाशिवाय आमची पात्रता वाढू नाही शकत. आमची पात्रता आमच्या विश्वासावरती अवलंबून आहे. हालेलुया. आणि म्हणूनच अब्रामाला विश्वासाचा पिता असं संबोधलं जातं.
हालेलुया. आमची पात्रता आमच्या शिक्षणावरती, आमच्या दिसण्यावरती, आमच्या वयावरती, आमच्याकडे असलेल्या प्रॉपर्टी संपत्तीवरती अवलंबून नाहीये. आमची पात्रता आमच्या विश्वासावरती आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, विश्वास वाढण्यासाठी आम्ही जे करता येईल ना ते केलं पाहिजे. काय काय करू शकतो विश्वास वाढण्यासाठी? ओके, प्रार्थना करू शकतो, वचन वाचू शकतो, वचन ऐकू शकतो, वचन मनन करू शकतो, वचन लिहू शकतो, वचन पाठांतर करू शकतो. विविध सहभागिता होतात, मीटिंग्स होतात, त्यामध्ये आम्ही येऊन प्रभूचं वचन ऐकू शकतो. हालेलुया. या गोष्टी करतोय, आपण करतोय, आणि त्याच कारणाने पियानो आमचा विश्वास वाढतोय. कारण वचन सांगतं की विश्वास हा सुवार्ता ऐकल्याने वाढते. वचन ऐकल्याने विश्वास वाढतो. हालेलुया. म्हणून प्रियानो, आम्ही वचन ऐकलं पाहिजे, वचन इतरांना सांगितलं पाहिजे, वचन आम्ही मनन केलं पाहिजे. त्या कारणाने प्रियानो आमच्या विश्वासाची वाढ होईल. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की कोणी त्याला येशूच्या हातून हिरावून घेऊ शकत नाही, हिसकावून घेऊ शकत नाही. हे आश्वासन आहे आम्हाला. विचार करा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विनंती करताय, प्रार्थना करता, प्रभू तुम्हाला एकदा जर निवडलं ना, तो प्रभू तुम्हाला कदापिही तुमच्या जीवनातून तो तुम्हाला त्याच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परंतु आमची ती जबाबदारी आहे की आम्ही आमचा विश्वास टिकवावा. हालेलुया. आमचा विश्वास आम्ही टिकवावा, आणि विश्वास टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असावं. त्यानंतर आम्हाला आणखी एक आश्वासन दिलेलं आहे. फिलिप्पी 1 आणि वचन 6 मध्ये हे आश्वासन आम्ही वाचूयात. फिलिपियन चॅप्टर 1 वर्स 6. फिलिप्पी 1 आणि वचन 6 मध्ये, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. हालेलुया. ज्याने तुमच्या ठाई चांगलं काम आरंभलं ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तो काय करेल? वचन म्हणतंय की पूर्ण करेल. आणि कोणती गोष्ट आमच्यासाठी आमच्या जीवनामध्ये आरंभ केलेली आहे? सुरुवात कोणत्या गोष्टीची त्याने आमच्या ठाई केलेली आहे? यस, काय केलेली आहे? हालेलुया. हालेलुया. काय सुरुवात केली त्याने आमच्या ठाई? यस, अजून वर यायचंय आम्हाला त्याच्यातून. यस, पुढे बोला. काय त्याने आरंभलेलं आहे आमच्या जीवनामध्ये? सुरुवात कोणत्या गोष्टीची त्याने आमच्या जीवनामध्ये केलेली आहे? विश्वासाची सुरुवात त्याने केलेली आहे. वचन परत एकदा वाचा. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. हालेलुया. आम्हाला प्रत्येकांना जो चांगलं काम त्याने आरंभलेलं आहे. आता म्हणजे आमच्या ठाई अगोदर चांगलं काम नव्हतं. हालेलुया. आम्ही प्रभूवरती विश्वास करत नव्हतो, म्हणजे ते चांगलं नव्हतं आपल्यासाठी. आणि आता आम्ही विश्वास करतो, प्रभूने आमची निवड केली हे आम्हाला समजलंय. प्रभूच्या प्रेमाला आम्ही समजून घेतलं. आता आम्ही चांगलं काम त्याने आरंभलेलं आहे. क्षमा करणं आम्ही आरंभ केलेलं आहे. दया करणं आम्ही आरंभ केलेलं आहे. आम्ही प्रियानो एकमेकांना सौम्यतेने वागवणं आरंभलेलं आहे. आणि ज्या ज्या गोष्टीची आम्ही सुरुवात केली आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत ते काय करेल? पूर्णत्वाला नाही. तो आम्हाला असंच मध्ये नाही सोडणार. ज्याने आमच्या ठाई चांगलं काम आरंभलेलं आहे, सुरुवात केलेली आहे, तो शेवटापर्यंत नेणार आहे. हालेलुया. प्रभू असा नाही की मध्ये सोडून देतो. इस्रायल लोकांना त्याने मिस्रातून बाहेर काढलं. किती वर्ष त्यांनी त्या ठिकाणामध्ये गुलामगिरीमध्ये होते? 400 वर्ष गुलामगिरीमध्ये 400 वर्ष होते. आणि किती वर्षाची वाटचाल त्यांनी केली? 40 वर्षाची वाटचाल केली. परमेश्वराने 40 वर्षामध्ये त्यांना मध्ये सोडून दिलं का? सोडू शकला असता ना, सोडू शकला असता. कारण हे लोक इतकं ताण देत होते, भयंकर भयंकर. वचनामध्ये मी पाहतो की परमेश्वराच्या विरोधात ते कुरकुर करणारे होते. एक दिवस नाही. मला सांगा, तुमच्या घरी पाहुणा आला, हालेलुया, ही गोष्ट सोडून बोला. दुसरं उदाहरण द्या बाळक साहेब. तुमच्याच घरी पाहुणा आला आणि तो
याचं त्याला आणि त्याचं याला. किती दिवस तुम्ही सहन कराल? हा, किती दिवस सहन कराल? चला मी तुम्हाला बस स्टँडला नेऊन सोडतो. हालेलुया. एका जिल्ह्यामधली गोष्ट मी तुम्हाला सांगेन, मी नाव नाही घेणार. जसा पाहुणा त्या जिल्ह्यामध्ये जातो ना, त्याला विचारलं जातं, आता तुम्ही कधी जाणार? हालेलुया. सो परमेश्वराच्या विरोधात 40 वर्ष प्रियांनो ते परमेश्वराच्या विरोधात वागले, तरी परमेश्वराने त्यांना सोडलं नाही. एक वचन आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की परमेश्वराने त्यांच्या जे कपडे आहेत ते कपडे विरले नाही आणि पायातले जे पायतान आहेत, चपला आहेत, त्या झिजल्या नाही. हालेलुया. आता इथपर्यंत आम्ही विचार करतो की परमेश्वराने त्यांची इतकी चांगली काळजी घेतली. एक आणखी गोष्ट मी त्यामध्ये तुम्हाला सांगेल, एक नवीन रिव्होल्युशन त्यामध्ये आहे. मला सांगा, हे बाळा इकडे येतो. किती वर्षाची आहे तू आता? 10 वर्षाची. आता ही 10 वर्षाची आहे आणि आता मिस्रातून बाहेर निघाली. 40 वर्ष वाटचाल करते. 10 अधिक 40 किती झाले? आता मला सांगा, तिचे कपडे तसेच राहतील, तिच्या चपला तशाच राहतील? अहो, त्या झिजल्या नाही, इरले नाही आणि त्या वाढल्या सुद्धा. हालेलुया. इतकी काळजी परमेश्वराने घेतली. इतकी काळजी कोण घेतं? बस, इतकी काळजी कोण घेतं? परमेश्वराने त्या कपड्यांना वाढवलं, चपलांना सुद्धा वाढवलं. बोलू येशू मसीह. इतकी काळजी परमेश्वराने घेतली. आतापर्यंत आपण त्याच दृष्टिकोनातून त्याला पाहत होतो की 40 वर्षाचे ते लोक चालत असतात. अहो, जे लेकरांच्या अंगामध्ये, त्यांच्या पायामध्ये जे कपडे आणि ज्या चपला आहेत त्या सुद्धा परमेश्वराने वाढवल्या, त्याला सुद्धा परमेश्वराने वाढवलं. जर परमेश्वर इतकी बारकाईने जर काळजी घेतो, तर तो परमेश्वर आपली काळजी घेणार नाही का? आपल्या बाउंड्रीज, आपल्या सीमा परमेश्वर वाढवणार नाही का? हालेलुया. परमेश्वर आपल्या गरजा सुद्धा तो चांगल्या स्वरूपाने पूर्ण करणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. इतकी तो परमेश्वर काळजी घेतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला त्याने दिलेलं आश्वासन आहे की आपल्यासाठी हितकारक तो गोष्टी करेल, प्रत्येक कार्य तो करेल. आम्हाला जी निवड प्रभूने केलेली आहे त्या व्यक्तीला परमेश्वर, कोणीही प्रियांनो, कुठलाही व्यक्ती किंवा कोणीही त्याला दोषी ठरू शकत नाही. आणि परमेश्वराच्या हातून, प्रभूच्या हातून कोणीही आम्हाला हिरावून घेऊ शकत नाही. आणि आमच्या ठाई जे चांगलं काम त्याने आरंभलेलं आहे तो शेवटापर्यंत नेणार आहे. हालेलुया. आमची निवड, देवाचे निवडलेले लोक. हालेलुया. सो त्यानंतर आम्ही पाहतो की निवडलेले जे लोक आहेत प्रियांनो, त्या निवडलेल्या लोकांनी परमेश्वराला, प्रभूला काय प्रतिसाद त्यांनी द्यावा. परमेश्वर बोलवतो. परमेश्वराने बोलवल्यानंतर प्रियांनो, मनुष्याने विश्वासाने प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आज्ञाधारक राहणं गरजेचं आहे. विश्वासात टिकून राहणं आवश्यक आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या ज्या व्यक्तीला प्रभूने निवडलं त्याने काय काय केलं पाहिजे? त्याने, देवाने बोलवलेले, प्रभूने त्याला बोलवलेलं आहे, ही गोष्ट त्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याने प्रभूची जी बोलवणं आहे ती गोष्ट कदापि विसरू नये. त्याचबरोबर त्याने विश्वासाने प्रतिसाद द्यायला पाहिजे. त्याने आज्ञाधारक राहिलं पाहिजे. त्याने विश्वासात टिकून राहिलं पाहिजे. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रतिसादाच्या स्वरूपाने आहेत. हालेलुया. हालेलुया. आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. लवकरच वचन संपणार आहे. आता आम्ही ऐकलंय, अनेक गोष्टी आम्ही ऐकल्यात वचनासंबंधीने, निवडी संबंधीने. आता आम्हाला आत्मपरीक्षण करण्याचे काही प्रश्न आहेत. हे आत्मपरीक्षण जर आम्ही केले तर प्रियांनो, आम्हाला हे प्रश्नातून लक्षात येईल की माझी निवड ही कशी आहे आणि माझी निवड योग्यतेची मी राखतोय का. पहिला प्रश्न, मी खरोखर परमेश्वराने निवडलेला विश्वासणारा आहे का? हा पहिला प्रश्न आम्ही स्वतःला विचारला की परमेश्वराने मला निवडलं, प्रभूने मला निवडलं, तर मी खरोखर मी त्या विश्वासाच्या योग्यतेचा आहे का, की मी खरोखर देवाने निवडलेला विश्वासणारा म्हणून मी जगतोय का? दुसरा प्रश्न स्वतःला विचारूया की माझ्या जीवनात पवित्रता
दिसते का? हालेलुया. तिसरा प्रश्न विचारूया स्वतःला की मी सुवार्ता सांगतो का? चौथा प्रश्न स्वतःला विचारूया की संकटातही मी विश्वासू राहतो का, की मी प्रभूपासून दूर पळायला लागतो? पाचवा प्रश्न आहे शेवटचा, माझं जीवन परमेश्वराच्या गौरवासाठी वापरले जाते का? तरच आमची निवड स्पष्ट होईल. हालेलुया. तरच आमची निवड स्पष्ट होईल. नसता आमची निवड ही काहीच उपयोगाची नाहीये. हालेलुया. एक सामान्य गोष्ट आहे, वेगवेगळ्या स्वरूपाने पियानो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पियानो वेगवेगळ्या पदांसाठी, खासदारासाठी, आमदारासाठी पियानो ते प्रतिनिधी निवडून दिले जातात. आणि जर त्या 5 वर्षीय पंचवार्षिक योजनेमध्ये जर त्या उमेदवाराने, त्या व्यक्तीने जर काम केलंच नाही, काहीच नाही केलं, त्याला परत निवडून दिलं जातं का? सो मला सांगा, 5 वर्षासाठी जर त्या व्यक्तीने काम केलं नाही, आम्ही तर आयुष्यभर काम केलं नाही, तर आमची निवड टिकेल का? है कोई गॅरंटी आहे काय गॅरंटी? म्हणून आम्ही ही 5 प्रश्न स्वतःला विचारूया. पहिला, मी खरोखर देवाच्या निवडलेला विश्वासणारा आहे का? दुसरा, मी माझ्या जीवनात पवित्रता दिसते का? मी सुवार्ता सांगतो का? संकटातही मी विश्वासू राहतो का? आणि 5वा, माझे जीवन देवाच्या गौरवासाठी वापरले जाते का? हालेलुया. तर हे प्रश्न आम्हाला आमच्या जीवनामध्ये होकारात्मक उत्तर देताय, तर पियानो आम्ही आमची निवड राखतोय, सांभाळतोय. आणि याच्यामध्ये 50-50 येतंय. अजूनही वेळ आहे, वेळ गेलेली नाहीये, वेळ गेलेली नाहीये. आमच्या वेळेमध्ये आम्हाला हे काम करायचंय. आणि शेवटलं वचन आम्ही वाचूयात. 2 पेत्र 1 अध्याय वचन 10 मध्ये, 2 Peter chapter 1 verse 10 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं, म्हणून बंधूंनो, तुम्हाला झालेले पाचारण, तुम्हाला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे मी तुम्ही केल्यास तुमचे पतन कधी होणार नाही. आम्ही आमचं पाचारण आणि आमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केलाच पाहिजे. निवड केलेली आहे प्रभूने, परंतु ती निवड जर आम्ही राखून नाही ठेवली तर ती निवड आमच्याकडनं हिरावून घेतल्या जाऊ शकते, काढून घेतल्या जाऊ शकते. ते पद आमच्याकडून काढून घेतल्या जाऊ शकतं. ते राखण करण्यासाठीची आमची जबाबदारी आहे आणि विशेष प्रयत्न आम्हाला करायचा आहे. हालेलुया, हालेलुया. जर आम्ही तो प्रयत्न नाही केला, विशेष प्रयत्न नाही केला, तर आमची निवड खारीज केली जाऊ शकते. समजतंय? हालेलुया. सो प्रभू आपल्याला त्याची निवड, पाचरण, पवित्रता, विश्वासू राहण्यासाठी, आज्ञा पालनासाठी, त्याच्या प्रीती करण्यासाठी तो तुम्हाला प्रत्येकांना सहायता करो. प्रभू आपणा प्रत्येकांना आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस. प्रेज लॉर्ड. जोरदार टाळ्या प्रभू